अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसलाय। या हल्ल्यामागचा उद्देश आता समोर यायचा आहे। मात्र काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड कलाकारांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। त्याच्या काही महिन्यांना अगोदर दबंग सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय। म्हणूनच या घटनांमुळे बॉलिवूड स्टारच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार, मग माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या, आता सैफ अली खानवर घरात घुसून जीवघेणा हल्ला। या तिन्ही घटनांमध्ये एक कॉमन कनेक्शन आहे, ते म्हणजे वांद्रे। त्यामुळे वांद्र्यातल्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 14 एप्रिल 2024 सलमानच्या घराबाहेर बिश्नोई गँगकडनं फायरिंग। 12 ऑक्टोबर 2024 सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकींची हत्या। 2 नोव्हेंबर 2024 50 लाखांच्या खंडणीसाठी शाहरुख खानला धमकी। 16 जानेवारी 2025 सैफ अली खानवर हल्ला। वांद्रे पश्चिममध्ये सलमान शाहरुख खानसह बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी वास्तव्यास आहेत। वांद्र्यामध्ये राहणाऱ्या सेलिब्रिटींवर झालेल्या हल्ल्यांचा धागा पकडत अभिनेत्री पूजा भट्टसह रवीना टंडन हिनं काही सवाल उपस्थित केलेत। आमच्याकडे कायदे आहेत, सुव्यवस्थेचं काय? वांद्र्यातील हे अराजक पोलीस रोखू शकतील का? मुंबई शहर इतकं असुरक्षित कधीच नव्हतं। ट्विन ऑफ सबर्ब्समध्ये असुरक्षिततेची भावना कधीच नव्हती। वांद्र्यात पोलिसांचा आणखी बंदोबस्त हवाय। सुरक्षित निवासी क्षेत्र असलेल्या भागात सेलिब्रिटी आणि सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष्य करणं आता सर्रासपणे सुरू झालंय। वांद्रे अनियंत्रित घटकांच्या हाती लागले। फेरीवाले, अतिक्रमण करणारे, जमीन बळकावणारे आणि धावत्या बाईकवरनं फोन आणि चेन बळकावणारे गुन्हेगार असे प्रकार घडतात। त्यामुळे अधिक कडक उपाययोजनांची आवश्यकता आहे। विरोधकांना मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये आपण ह्या घटनेचा आधार घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका। बॉलिवूडच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका। बॉलिवूडच्या सगळ्या सिनेतारकांना मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात। मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खानशी असलेल्या मैत्रीतूनच झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं। त्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काचा लावण्यात आल्या। याशिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तारही टाकण्यात आली। सलमान खान जी को अपना घर बुलेट प्रूफ करना पड़ रहा है अपनी सुरक्षा को लेकर। और अब सैफ अली खान, ये फिर से कहूंगी कि लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो मुंबई की है वो इज कंसिडर्ड वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड। सिर्फ देश में ही नहीं, वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड। और उसको चोट पहुंचाने का काम लगातार चल रहा है। देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे। पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते। पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सेलिब्रिटींमध्ये दहशतीचं वातावरण आहे। चोरीच्या उद्देशानं हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पण जर सैफ सारखा स्टार सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय, असा सूर सोशल मीडियावरती उमटल्याचा दिसतंय। याशिवाय सेलिब्रिटींमध्ये सुद्धा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।